नंतर चक्रवेन नावाचा राजा लंकेमध्ये जयपत्र मागायला गेला, पण राजा रावणाच्या लंकेत श्राद्ध होतं आणि श्राद्धाचा विधी 3 दिवस करायचा. त्याला नेमकं पहिल्याच दिवशी गेला. रावणानं सांगितलं, जयपत्र देतो तुला, पण परवाला देतो, हे आमचे 2-3 दिवसाचे कार्यक्रम होती, मग तुला जयपत्र देतो. रावणाला राग आलता त्याचा, पण जरा हिशाबात बोलला. त्याला वाटलं आता श्राद्धाचा विधी याच्यात वादिवाद कशाला करायचा, म्हणून केलं नाही. आणि रावण प्रधानाला म्हणला, त्याचं राज्य किती मोठं रे? प्रधान म्हणला, राजसाहेब तुम्ही जाऊन आलते ना? हो म्हणले, आपले हत्ती जर सगळे सोडले तर त्याच्या नगरीतला एकही माणूस वाचणार नाही, ठेसाच होणार, ठेसाच. नुसते हत्ती जरी सोडले तर इतके हत्ती होते रावणाकडं. आणि बेटा आपल्याला जयपत्र मागायला आले. पण चक्रवेन नावाच्या राजाने विचार केला, आपण काय करायचं आता? याचे 3 दिवस होईपर्यंत तो समुद्राच्या काठाला बसला, वाळवंटावर बसला, आणि वाळवंटातली ती वाळू, अशी बारीक समुद्राची वाळू घेतली, त्याच्यामध्ये चिक टाकला वडाचा. असा वैकुंठवासी माधव महाराज मगर पुरावा सांगायचे. कोणी कोणी शाडूची माती सांगते. ते वडाच्या चिक टाकला आणि ती वाळू एकत्रित केली, त्याची लंका तयार केली. त्याची लंका. एक जण म्हणला, चक्रवेन राजा लंकेत गेलता का? जयपत्र मागायला गेला त्यावेळेला गावात गेलता, लंका पाहून आला सगळी. जशाला तशी लंका तयार केली. रावणाचा गावकोस केला, रावणाचा महाल केला, प्रस्थप्रधानाचं घर केलं, सुषेण डॉक्टराचं घर केलं, बिभीषणाचं घर केलं. हे सगळे घर जशाल तसे केले, फक्त ती लंका मोठी आहे आणि ही बारीकशी केली. आपण गायवाडा करतो का नाही दीपावलीच्या परेडला? शेणाचाच गायवाडा करतो, त्याच्यात गायी करतो, म्हशी करतो, सगळं पद्धतशीर करतो का नाही आपण? सगळं. तसा एक लहानसा एक लंकेची प्रतिकृती केली. आणि रावणाचं पहिल्या दिवसाचं श्राद्ध आटपलं, आणि दुसऱ्या दिवसाचा श्राद्धाचा विधी चालू असताना या चक्रवेन राजानं वाळूची वडाच्या चिकापासून तयार केलेली वाळवंटात समुद्रात एक लहानशी अशी बारीकशी लंका केली असेल, 10-15 फूट जागेवरच केली तेवढी लंका. त्याच्यामध्ये पूर्व दिशेच्या भिंतीला असं बोट लावलं, पूर्व दिशेच्या भिंतीला असं बोट लावलं वाळूच्या केलेल्या लंकेत. तर ओरिजिनल लंकेचं भिताड पडलं, ओरिजिनल लंकेचं रावणाच्या भिताड पडलं. धार दिशे आवाज आला आणि रावणानं सांगितलं, कुठला प्रलय झालाय? वायू प्रलय नाही, भूप्रलय नाही, जलप्रलय नाही, आणि ही भिंत पडलीच कशी? गुप्तचरांनी सांगितलं, आम्हाला पण कळालं नाही. रावण म्हणला, आगाऊच काम झालं. समुद्राच्या लाटानं आपल्या भिंतीचा एक टवकानी घ्यायची ताकद नाही. काय समुद्राची माय आपलं भिताड पाडायची? इतका रगील होता रावण, इतका रगील, इतका रगील. भिंत पाडलीच कोणी याचा विचार करतेत न करतेत तेवढ्या अवकाशात या चक्रवेन राजानं प्रस्थप्रधानाच्या घराला ढुसणी दिली. अशी वाळूच्या समुद्रात केलेल्या वाळूच्या घराला अशी बोटाने ढुसणी दिल्याबरोबर ओरिजिनल प्रस्थाचं घर पडलं. तवा रावणाचा